नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर अनेकांनी आयुष्यभर प्रयोग केले आहेत, पण अत्यंत कमी लोकांना त्याचा खरा परिणाम जाणवला आहे. आज आपण शनिदेव आणि शनिदेवांसाठी केलेले उपाय यावरती चर्चा करणार आहोत. शनी म्हणजे फक्त ग्रह नाही, शनी म्हणजे कर्मांचा आरसा आहे, शक्तीचा धाडा आहे आणि सत्याचं प्रतीक आहे. आणि जो शनीला समजून घेतो त्याच्या जीवनामध्ये धन, मान, प्रतिष्ठा, न्याय, शांतता सगळं आपोआप मिळतं. आज तुम्ही ऐकणार आहात शनीसाठी खरा उपाय, जो अनेक लोकांनी करून पाहिला आहे आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणला आहे. शनी म्हटलं की सगळेजण घाबरतात, पण शनीला घाबरायचं काहीही कारण नाही. कारण शनी हा कर्मांचा देवता आहे. जर त्याने तुम्हाला त्रास दिला तर तो तुमचे चांगले दिवसही आणू शकतो. शनी कधीही कारणाशिवाय रुसत नाही. त्याचा एकच नियम आहे, कर्म बघून शिकवण देणे. आणि जर शनी तुमच्या चुका जर झाल्या तर त्यांना जास्त त्रास देतो. जसं की पालकांचा अनादर केला, वेळेची कदर नाही केली, नात्यांमध्ये फसवणूक केली, इतरांना कमी लेखणं किंवा मिळालेल्या वस्तूंची कदर न करणं, श्रमाची टाळाटाळ करणं आणि न्यायापासून दूर जाणं. या गोष्टी जर तुम्ही केल्या तर शनी तुमच्यावर नक्की रुसणार. शनी त्रास देतो म्हणजे शिक्षा नाही, शनी त्रास देतो म्हणजे मार्गदर्शन करतो. आता आपण जाणून घेऊया की शनी देवाला नेमकं आवडतं काय आणि आवडत काय नाही. तर शनीला आवडणाऱ्या 7 गोष्टी आहेत, ज्या जर तुम्ही अंगीकारल्या तर शनी देवाचा, शनी ग्रहाचा तुम्हाला त्रास होणार नाही. पहिली गोष्ट आहे न्याय. कोणत्याही गोष्टीत प्रामाणिकपणा खूप महत्वाचा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे श्रम, स्वतः मेहनत करणे. तिसरी गोष्ट मौन, कमी बोलणे आणि शांत वृत्ती शनीला खूप आवडते. त्यासोबत सेवाभाव, गरीब, वृद्ध आणि अपंगाची सेवा खास करून जर तुम्ही करणार असाल तर शनीचा प्रभाव तुमच्यावरती खूप कमी प्रमाणात होतो. म्हणजे शनी तुमच्यावर रुसत नाही. साधेपणा शनीला आवडता आहे. त्यासोबत काळा रंग हे त्याचे तत्व आहे. आणि शिस्त म्हणजे वेळ पाळणं, दिवसाची नीट योजना करणं हे देखील शनीला अत्यंत महत्वाचं आणि प्रिय आहे. आणि या गोष्टी ज्या सगळ्या करतो त्यावर शनी सहज प्रसन्न होतो. आता आपण पाहूया की शनिदेवाचा नेमका खरा उपाय कोणता आहे. जसं की अनेक जण विचारतात की तेल अर्पण करावं, काळी उडीद द्यावी किंवा शनिवारी उपवास करावा. हे सगळे उपाय तर आहेतच, पण शनिदेवाचा खरा उपाय काय आहे? तर खरा उपाय आहे आपलं कर्म सुधारणं. जसं शनीचा एकच सिद्ध नियम आहे, जो स्वतः बदलतो त्याला ग्रह वाकत जातात. आणि आज आपण पाहणार आहोत शनीसाठी काही खरा आणि खरे उपाय. जसं की सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या चुका समोर मांडा. त्यानंतर त्या चुकांमधून आज एक बदल करायचा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यासोबत 10 मिनिटं तुम्हाला शांत बसून ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हा उपाय तुम्हाला 41 दिवस करायचा आहे. जीवनामध्ये घटनांचा ताळमेळ बसू लागेल. 41 दिवसांचा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या जीवनामध्ये जर अडचणी असतील, कुठल्या समस्या असेल, तुम्हाला वाटत असेल की माझ्यावरती शनींचा प्रभाव आहे, तर हा उपाय, एक मंत्र तुम्हाला सगळ्या गोष्टींपासून मिटवू शकतो, वाचवू शकतो. ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. 1 वेळा करा, 11 वेळा करा, 108 वेळा जप करा. कितीही वेळा तुम्ही जप करा, परंतु 41 दिवस सलग करायचा आहे. त्यानंतर शनिवारी तुम्हाला एक व्यक्तीला न्याय द्यायचा आहे. जसं की भांडण शांत करणं असेल, कोणाला योग्य सल्ला देणं असेल, एखाद्याला त्याचा हक्क मिळवून देणे असेल किंवा चुकीच्या गोष्टीतून कोणाला रोखणं असेल. जर तुम्ही असं केलं तर शनी याला सर्वात जलद प्रतिसाद देतो. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मेहनती व्यक्तीला मदत करणे आहे. आजच्या काळामध्ये सर्वात पुण्याचं काम म्हणजे रोजंदारी काम करणाऱ्याला व्यक्तीला मदत करणं आहे. त्यांच्या श्रमाला शनी अत्यंत महत्त्व देतो. कोणतेही उपाय करण्याच्या आधी तुम्हाला स्वतःवर उपाय करणं खूप गरजेचं आहे. स्वतःमध्ये बदल घडवणं खूप गरजेचं आहे. हे 3 उपाय जर तुम्ही केले तर शनी देव नक्की प्रसन्न होतील. आता शनिवारी सकाळपासून रात्रपर्यंतचा पूर्ण शनी दिवसाचं नियोजन तुम्हाला सांगते. जसं की शनिवार हा शनीसाठी आहे आणि शनिवारी खास उपाय देखील करणं गरजेचं आहे. घरातील कचरा काढणं असेल, बाथरूम स्वच्छ करणं असेल किंवा जुन्या कुठल्या गोष्टीचं असेल, रागाचं असेल, शनिवारी त्याग करणं खूप गरजेचं आहे. शनिवारी स्वच्छता पाळा. त्यानंतर काळे कपडे या दिवशी घालू नका. खास करून मंदिरात जाताना काळ्या कपड्यांचा वापर करू नका. काळे उडीद, तीळ आणि तेल दानांसाठी वेगळे ठेवा. या 3 गोष्टींचं तुम्हाला किंवा 3 मधल्या एका तरी गोष्टीचं शनिवारी तुम्हाला दान करायचं आहे.
आणि त्यानंतर तुम्हाला शनी मंदिरात जायचं आहे. गाईला तिळाचे तेल स्पर्श करून द्यायचं आहे आणि पिंपळाला एक प्रदक्षिणाच घालायची आहे. फक्त एकच प्रदक्षिणा तुम्हाला शनिवारी सकाळी पिंपळाच्या झाडाला घालायची आहे आणि तिथे एक दिवा लावायचा आहे. तिळाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मौन साधना करायची आहे. जर शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. मौन देखील शनीला अतिशय प्रिय आहे. त्यानंतर तुम्हाला पायी चालत जायचं आहे, थोडं श्रम करायचं आहे. तुम्ही विचार करत असाल हे काय सांगत आहे, पण खरं आहे, शनिदेवाला श्रम अतिशय प्रिय आहे. या दिवशी शनिवारी तुम्हाला आळस करायचा नाही, थोडं श्रम करायचं आहे आणि हा उपाय शनीसाठी एक खजिनाच आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी एक शनिवारी उपाय करायचा आहे, जसं की एखाद्या गरीब व्यक्तीला भोजन द्यायचं आहे किंवा वृद्धांची सेवा करायचं आहे. कोणतं तरी दान तुम्हाला शनिवारी करायचं आहे. वस्त्र किंवा अन्नदान तुम्हाला या दिवशी करायचं आहे आणि दीपदान देखील करायचं आहे. तिळाचं दीपदान करणं खूप महत्वाचं आहे. आणि शनिवारच्या दिवशी तुम्हाला 108 वेळा मी सांगितलेला मंत्र म्हणायचा आहे. ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः असा 108 वेळा तुम्हाला शनिवारी जप करायचा आहे. साधे जेवण, कोणतेही भांडण नाही, कोणताही नकारात्मक विचार डोक्यामध्ये न आणता तुम्हाला हे सर्व उपाय करून पाहायचे आहेत. असा जर तुम्ही शनिवार पाळला तर शनीचा पूर्ण आशीर्वाद तुमच्यावरती मिळणार आहे. 11 शनिवार तुम्ही हा दिनक्रम नक्की करून पहा. त्यासोबतच तुम्हाला घरामधील जर शनिदोष असेल तर असे 9 उपाय आहेत जेणेकरून तुम्हाला शनिदोष कमी करता येईल. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे घरामधील जे लोखंड आहे ते तुटलेलं ठेवू नका. नळ जर गळत असेल तर लगेच दुरुस्त करून घ्या. पाण्याचा अपव्यय करू नका. स्वच्छ बाथरूम शनीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यासोबतच दारामध्ये कचरा ठेवू नका. वडीलधाऱ्यांना उत्तर देताना कमी आवाज वापरा. पाळीव प्राण्यांची काळजी घ्या. काचेचे तुटलेले सामान लगेच काढून टाका आणि घरामध्ये शांत वातावरण ठेवा. हे 9 जर तुम्ही नियम किंवा उपाय जर पाळले तर घरामधील शनी दोष कमी होण्यास हळूहळू मदत होते. आता 41 दिवसांचा शक्तिशाली शनी उपाय काय आहे? सांगितल्याप्रमाणे जो मंत्र आहे तो तुम्हाला 41 दिवस म्हणायचा आहे. एक छोटीशी सेवा तुम्हाला कोणासाठीही करायची आहे आणि किमान कुठल्या एका तरी गोष्टीमध्ये शिस्त ठेवायची आहे. संध्याकाळी तिळाचा दिवा आणि तुमची झालेली कोणतीही एक चूक मान्य करून शनिदेवांना माफी किंवा प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून चूक झाली. हा दिवस तुम्हाला 41 दिवस करायचा आहे. त्यासोबत तीळ गुळदान आणि 100 रुपयापेक्षा कमी दान तुम्हाला करायचं आहे. 41 दिवसांचा हा अत्यंत असा प्रभावी असा उपाय आहे, शक्तिशाली उपाय आहे. आता 41 दिवस का? कारण शनी हा खूप कमी गतीने चालतो, त्यामुळं त्याचे आशीर्वाद देखील खूप कमी गतीनेच मिळतात. त्यामुळे 41 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. हा उपाय आयुष्यामध्ये धन, स्थिरता, नोकरी, कोर्ट केस सगळे अडथळे दूर करतो. कोणत्याही तुम्ही अडचणीत असाल तर या उपायाने तुम्हाला नक्कीच त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येतील. आता शनीच्या रुष्ट अवस्थेची काही चिन्ह आहेत, जसं की अचानक नुकसान होणे, मित्र दूर होणे, कोर्ट केस चालू होणे, नोकरी स्थिर नसणे, कर्ज वाढणे, भरपूर मेहनत करूनही फळ शून्य मिळणे, भीती, नैराश्य, चिंता आणि घरामध्ये जर तुमच्या वारंवार वस्तू तुटत असतील तर समजून घ्या की शनी तुमच्यावरती नाराज आहेत. आता तुम्ही एखादा उपाय जर करून पाहिला, 41 दिवसांचा जो उपाय आहे तो जर केला किंवा शनिवारी तुम्ही काही खास उपाय जर केले तर तुम्हाला समजणार कसं की शनिदेव आपल्यावरती प्रसन्न होत आहेत? तर तुमची जुनी एखादी केस असेल ती लगेच मिटणार असेल किंवा नोकरीमध्ये स्थिरता आलेली असेल, अचानक मदत मिळत असेल, घरामध्ये शांतता दिसत असेल आणि शक्यतो अपघात जर टळले गेलेले असतील तर तुम्ही समजून घ्या की शनिदेवांची कृपा तुमच्यावरती होत आहे आणि तुम्ही केलेला उपाय हा प्रभावी आहे. आता जीवनात कधीही पैसा कमी पडत नाही जर शनिदेव साथ देत असेल तर. त्यासाठी शनिवारी तुम्हाला एका गरजू व्यक्तीला नक्की मदत करायची आहे आणि त्याचा आदर करायचा आहे. त्यासोबतच त्यांची प्रशंसा करणं देखील शनिदेवाला खूप प्रिय आहे. शनी कधीही वाईट नाही, तो कठोर आहे पण न्यायप्रिय आहे. ज्यांच्या जीवनात संघर्ष असतो त्यांच्या आयुष्यात एक दिवस प्रकाश शनी नक्की आणतो. सगळ्यांना भीती असते की शनीची 7.5 चालू झाली म्हणजे माझं नेहमी नुकसानच होईल, तर असं काही नाही. शनिदेव आपली परीक्षा घेण्यासाठी आपल्यावरती असे वेळ आणतो. त्यानंतर आपण त्यातून काय शिकतो हे शनिदेव पाहत असतो. सुरुवातीच्या काही काळांमध्ये आपल्यावरती अनेक संकट येतात, ते आपल्या कर्माची फळं असतात. त्यानंतर
मनुष्य हा थोडे दिवस स्थिर राहायला शिकून जातो. जी हानिकारक लोक आपल्यासोबत असतील ती शनी आपल्यापासून दूर खेचतो. सुरुवातीला आपल्याला त्रास होतो की जवळची माणसं लांब गेलीत, पण ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. आणि जेव्हा शनिदेवाचा प्रभाव कमी व्हायला चालू होते त्यानंतर तुमचे चांगले दिवस नक्की यायला चालू होतात. विश्वास ठेवा, शनिदेव तुमच्या कायम पाठीशी राहणार आहे. शनिदेव कधीही तुमचं वाईट करत नाही. तुमच्या कर्मांची योग्य ती शिक्षा, सजा किंवा चांगले फळ तुम्हाला नक्की देणार आहे. आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात पहिलं तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.